आज या ठिकाणी कैलासवासी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या नेत्या संसद रत्न खासदार श्री सुप्रिया सुळे या ठिकाणी त्यांनी संतोष देशमुख कुटुंबियांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे। काही मी गावकऱ्याच्या वतीने आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी सांगू इच्छितो। आमच्या काही मागण्या ज्या आहेत की ज्या आपण पोटतिडकीनं संसदेत असतात किंवा महाराष्ट्र शासनाकडून त्या पूर्ण करून घेतात अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। 6 डिसेंबरला ही घटना घडली। 6 डिसेंबरला आवाजा कंपनी म्हणून आमच्या सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। काही वेळापूर्वी त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। आता आपली भूमिका त्या मांडणार आहेत। मसाजोगमध्ये सुप्रिया सुळे सध्या दाखल झालेले आहेत। संतोष देशमुख यांच्या आईची, पत्नीची, बहिणीची आणि मुलीची त्यांनी संवाद साधलाय। त्यांना सुद्धा मसाजोगच्या ग्रामस्थांचा आवाज कोणी ऐकणार नाही। हे सरकार मूक आणि बधीर झालेलं आहे। या सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना कोणाला तरी वाचवायचं आहे। त्यांचा जो जुना मित्रपरिवार आहे भाजपा युवा मोर्चामधला, त्यांच्या सहकार्यांना वाचवायचं आहे। नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा ताबडतोब घ्यायला पाहिजे। नैतिकतेच्या मुद्द्यावरती आम्ही संजय राठोडचा राजीनामा घेतला होता ज्या त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे, पण नैतिकता स्वतःमध्ये असायला पाहिजे। राजकीय पुढारी आहेत त्यांनी तो गुन्हा त्या ठिकाणी नोंद करून दिला नाही। ताई जर त्या दिवशी जर तो 18 गुन्हा जर नोंद झाला असता तर हे आरोपी त्या दिवशी जेलमध्ये आले असते आणि 9 तारखेची घटना घडली नसती। याच्यात प्रमुख आरोपी हे पीआर महाजन आणि त्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक राजेश पाटील। 6 तारखेला घटना घडल्यानंतर राजेश पाटील आरोपी सोबत केलमध्ये चहा पीत बसतात आणि ते सरपंचांना फोन करून तुमचं प्रकरण मिटवायचं तुम्ही या म्हणून त्यांना केलला बोलून घेतात आणि त्यांना आरोपी ताब्यात देतात। म्हणजे हे काम पोलीस करतात। मग पोलिस जर आरोपींच्या ताब्यात जर समजा एखाद्या चांगल्या माणसाला जर देत असतील आणि त्याची जर एवढ्या निर्गुणपणे हत्या होत असेल तर आम्ही न्याय कुणाला मागायचा। आणि ते पोलीस आज मी केलमध्ये काम करतात। पोलीस स्टेशन मध्ये येणं, त्यांना ज्या काही गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी पोलीस स्टेशन हस्तगत करणं। मग जर असा जर प्रकार घडत असेल तर आम्ही न्यायाची अपेक्षा कुणाकडून ठेवायची। 9 तारखेला काही घटना घडली आणि 9 तारखेला पहिल्यांदा आमची पहिली मागणी होती की हे जे 2 जण आहेत पीआय महाजन साहेब असतील किंवा पीएसआय राजेश पाटील असतील यांना तात्काळ गडबड करून त्यांना यामध्ये सह आरोपी करा। यांना आजपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। त्याच्यानंतर आमची दुसरी मागणी होती किंवा उज्ज्वल निकम साहेबांची या ठिकाणी सरकारी वकील म्हणून नेमणूक करा। अद्यापपर्यंत त्यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली नाही। मग शासनाला निकाल लागल्यानंतर जर समजा नेमणूक करायची असेल, नवीन जर पद्धत असेल तर आम्हाला माहित नाही, परंतु आतापर्यंत 10-15 हिअरिंग झाल्या होत्या ह्याच्यामध्ये अद्यापपर्यंत अजून शासकीय वकिलाची नेमणूक झाली नाही। मग शासकीय वकील नेमणूक कधी करणार आहे ते पण अद्याप आम्हाला माहित नाही। त्याप्रमाणे आम्ही हे प्रकरण फास्ट कोर्टात द्यावं होतं, त्याबद्दल शासनात आम्हाला काहीतरी कळालं नाही किंवा याच्यामधला जो 7वा गुन्हेगार प्रश्न आणले तो अद्याप शासनाला सापडत नाही किंवा या प्रकरणामध्ये काही ज्या लोकांना या आरोपींना पळवून जाण्यामध्ये पैसे पुरवण्यामध्ये याच्यामध्ये तर डॉक्टर वायबशी म्हणून एक असा ग्रस्त आहेत ताई, त्यांच्या सांगण्यावर 15 मिनिटांमध्ये पुण्यामध्ये 2 आरोपी सुदर्शन मुलींचे आरोपी अटक झाले। त्याला नांदेडमध्ये पोलिसांनी पकडलं आणि त्याच्या मनात तरी तो माणूस आज फक्त एका नोटीसवर जेलमध्ये गेलो। कोण? डॉक्टर वायबशी म्हणून। त्याच्या म्हणण्यावर हे 2 आरोपी अटक झाले। किंवा ह्या आरोपींना जे लोक साहित्य पुरवठा करतात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते लोक अजून मोकार करतात। ते लोक प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये हजर आहेत। ते लोक जाऊन धनंजय देशमुखला सीआयडीच्या ऑफिसमध्ये धमकी टाकतात। मग पोलीस नेमकं करायला काय आम्हाला हेच समजत नाही। मग असं जर पोलीस तपास असेल आणि या पद्धतीने जर पोलीस प्रशासन जर काम करणार असेल तर आम्ही न्याय नाही मागितलेला आम्हाला योग्य वाटतं। आम्ही न्यायाची अपेक्षा ठेवायची कोणाकडून? आणि याच्यामध्ये विविध प्रकारचं राजकारण जे माणसं आम्हाला मदत करतात। आता संदीप भाईने आम्हाला एवढी मदत केली आहे पहिल्या दिवशीपासून। पहिल्या वेळेस जर आरोपीचं नाव जर एक्सपोज कोणी केलं संदीप भाईने केलंय, त्यांना वेगळ्या ट्रॅकवर नेऊन त्यांची बदनामी करायची। सुरेश अण्णा असतील त्यांची बदनामी करायची, म्हणजे किंवा बाप्पा असतील त्यांची बदनामी करायची। जे लोक आम्हाला मदत करतात त्या लोकांची बदनामी करून त्यांना आमच्यापासून बाजूला नेण्याचं काम चालू केलंय। म्हणजे आम्ही न्याय कुणाला मागू नये किंवा काही करू नये। आमच्या गृहमंत्र्याला या ठिकाणी विनंती आहे की ज्या आमच्या मागण्या येतात, बापू आंधळेची अटक असेल,
PI महाजन असतील, PSI राजेश पाटील असतील, वाशीचे PSI ते मॅडम इथले धारूर तालुक्याचे गावंधारीचे येतात, ते वंजारी समाजाचे येतात. त्यांनी आरोपीला पळवून लावण्यासाठी पूर्ण मदत केली. CCTV कॅमेऱ्यामध्ये ते पूर्ण दिसते, त्यांच्यावर अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही. मग आमच्या गृहमंत्र्याला विनंती आहे की आता घटना घडून 69 दिवस झाले तर, आणि ताई आजपर्यंत 69 दिवसामध्ये अशी कंडिशन आहे, आम्ही ज्या दिवशी आंदोलन करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आरोपी सापडते. मग शासनाला आमच्या आंदोलनाची जर वाट बघायची असेल तर आम्ही रोज एक आंदोलन करतो, पण आम्हाला लवकर न्याय द्या. आम्ही सळगावपर्यंत रात्री मिटिंग घेतली ताई. आम्ही कोणी कुठला पुढारी, एकतर आम्हाला ज्या लोकांनी मदत केली त्या लोक प्रामाणिक आज बी आमच्या सोबत आहेत. आमचा कुणावरही विश्वास नाही. त्याच्यामुळे कुणीही या गोष्टीची मीडियामध्ये असेल किंवा हे असेल चर्चा करू नये. जे लोक आमच्या सोबत आहेत ते लोक आज बी आमच्या सोबत आहेत आणि ते पूर्णपणे आमच्या न्याय भूमिकेत आहेत. आणि त्याच्या उपर बी आम्ही मीडिया मार्फत सांगू शकतो, कुणी कुठेही गेलं आम्ही गावकरी संतोष देशमुखच्या मागे. जोपर्यंत संतोष देशमुखचे जे 9 मारेकरी तर त्यांना फाशी होत नाही तोपर्यंत गावातला एकही माणूस एक इंचभरही बाहेर सांगणार नाही. मग ते कुठलंही आंदोलन असू, मग पोलीस प्रशासनाने आमच्यावर काय करायचं ते करू द्या, आम्ही मागे सरकणार नाही. त्या गोष्टीची कुणी चिंता करू नये. आम्ही पूर्णपणे गावकरी, आमच्या महिला असतील, पुरुष असतील, तरुण वर्ग असेल, वयोवृद्ध असतील, आम्ही सर्वजण या ठिकाणी पूर्ण ताकदीनं आज बी आम्ही त्याच पद्धतीने या घटनेमध्ये पाठीमागे आहे. आमची प्रशासनाला काही आपल्या माध्यमातून आम्हाला विनंती आहे, आपण संसद असेल, मुख्यमंत्री साहेब असतील, गृहमंत्री साहेब असतील, यांना आपण सर्वांनी जाऊन भेटावं आणि या ज्या आमच्या मागण्या आहेत या तात्काळ पूर्ण करा म्हणावं. नाहीतर आम्ही 25 तारखेला सर्व गावकरी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणार आहे. मग त्यावेळेस तुमचा कलम 144 आहे का, तुमचं कलम कोणता आहे आम्हाला काय माहित नाही. कारण ज्यावेळेस पोलीस प्रशासनाकडून न्यायाची भूमिकाच आमची म्हणजे ही अपेक्षा संपली त्यावेळेस पोलिसांना काही मिळत आम्ही करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे आम्ही गावकरी तुम्हाला एकदा विनंती करतो, आता आमची शेवटची अपेक्षा तुमच्याकडे, आता सगळे येऊन गेले. त्याच्यामुळे याच्यामध्ये ज्या गुन्हे आहेत तुम्ही स्वतः लक्ष द्या. तुम्ही स्वतः याच्यामध्ये वेळ काढून तुम्ही 100% करता, कारण आजपर्यंत कसं तुम्ही जिथं लक्ष घातलं ती गोष्ट पूर्ण झालेली. त्याच्यामुळे ह्या ज्या आमच्या गावकऱ्याच्या मागण्यात यामध्ये आपण जातीने लक्ष घालून आम्हाला लवकरात लवकर संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय कसा भेटेल याची आपण ही करा, एवढीच आपल्याला गावकऱ्याचं विनंती करतो. आणि एकाच व्हायचं बोलतो बोलणार ते माहिती देत नाहीत ते माईकवरच बोलतो ना. हा बाई सगळं व्यवस्थित ही प्राथमिक माहिती आहे. मी थोडं तुम्हाला ऑफिशियली जे बोलतो, 28/5 आवाजा कंपनीवर पहिल्यांदा खंडणी मागण्यासाठी हे 2 आरोपी आले. ह्या आरोपींवर म्हणजे डायरेक्ट त्यांनी PD आणि स्टोअर मॅनेजर यांना उचलून अपहरण केलं. 28 तारखेला त्यांच्या गाडीला वगैरे कॅमेरे असल्यामुळं ते ट्रेस झाले. त्या दोन्ही आरोपीला पकडलं तर त्याची फिर्याद ही 29ला झाली. म्हणजे मला ह्याच्यातून हे सांगायचं आहे 29 मे 29 मेला. तर हे 2 कॅरेक्टर आहेत ना, तर आपला जो घटनाक्रम आहे नंतरचा 29/11चा, त्याच्यानंतर 6/12चा, 9/12चा, त्याच्याबद्दल कुठेही आले नाही. म्हणजे मला हे सांगायचं की पोलीस प्रशासनानं त्वरित कारवाई केल्यामुळे त्या दोघांना कळालं. त्याच्यातला एक आरोपी आणखी त्याच्यातला हा आरोपी आहे ना अनोळखी, तो सगळ्यांच्या ओळखीचा आहे. हा ते सांगतो ना, त्याची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ, पण त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही. आणि हेच इथली आमच्या पोलीस प्रशासनाची पद्धत आहे. इतर टाकून द्यायचं, तपासात काही सापडलं नाही म्हणायचं, त्याला सोडून द्यायचं, त्याचा पाठपुरावा देखील कोणी करत नाही. तर मला सांगायचं होतं की हे पहिला FIR आहे की जिथल्या तिथं कारवाई केल्यामुळे हे कॅरेक्टर पुढे कुठल्याही याच्यामध्ये आले नाही. धर बेटा तो. त्याच्यानंतर 6 तारखेला ज्यावेळेस खंडणी मागण्यासाठी हे लोक आले 6/12ला, त्याच्या अगोदरचा पण एक FIR आहे 29/11चा. तो 29च्या तारखेत आला. हा तसं ही सिक्वेन्स अशी आहे. 29/11ला ज्यावेळेस इथं खंडणी मागायला आले त्यांच्या नावाखाली, त्यावेळेस हे तेचच्या एका राजकीय कार्यालयात बसले होते तालुका अध्यक्षाच्या, जो की ह्याच्यातला कुणाचा आरोपी आहे विष्णू चाटे. तर 29/11ला हा जो टायमिंग आहे ना, त्या टायमिंग मध्ये हे महाशय त्यांची एक रजिस्ट्री होती. त्या धमकीचा जो टायमिंग आहे आणि इथल्या रजिस्ट्रीचा टायमिंग आहे तो सेम आहे. हा टायमिंग हा ही दुसरी घटना इथली, त्याच्यावर पण कुठलीच कारवाई त्यावेळी झाली नाही. ही केस संतोष अण्णांचा खून झाल्यावर पोलिसांना कळलं की करायला पाहिजे. त्यावेळेस देखील
हे लोक तिथे गेले, बसले, त्यांची कुठलीही तक्रार घेतली नाही. कारण का वरून फोन आला एकदा, तक्रार घेऊ नका. तर इथं कुणी जरी आलं, किती जरी मुर्दे पडले, तर इथलं पोलीस स्टेशन तिथली कुणाची केस घेत नव्हतं. ही वास्तविकता आहे. ही बाप्पांना माहिती आहे, ही सगळ्या आमच्या पंचक्रोशीत माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला त्याचे पण काही पुरावे आहेत माझ्याकडं, की अण्णांचा खून झाला, पण हाफमटर इतक्या प्रकारचे झालेले आहेत. डायरेक्ट लेकरा बाळात बसलेल्या बापाला उचलून नेऊन मारलेले आहेत. ते लोक समोर येत नाहीत काही, भीतात ते लोक. आजारी लोक तर त्यांना वाटतं आपल्या भावांकडून कुणी येऊन आपल्याला मारतं का काय. तर हे झालं 29 तारखेचं. जो की FIR याचा कधी झाला, घटना झाली 29ला आणि FIR झाला 11-12ला खुनाच्या नंतर. ज्यावेळेस त्यावेळेस बाप्पा तिथं बसले, तिथून त्यांचा बेल पडल्यानंतर ही सुद्धा FIR झाला नाही, तर हा सुद्धा FIR होत नव्हता. त्याच्यानंतर 6 तारखेला ज्यावेळेस ही घटना घडली, आरोपी परत आले, वॉचमॅनला मारहाण केली. वॉचमॅनला मारहाण केल्यानंतर एक गावचा प्रमुख म्हणून तिथून फोन आला की अशी भांडण चालले. त्यावेळेस भावाला देखील मारलं. गाववाले भरपूर होते. त्या दिवशी महापरिनिर्वाण दिन होता. अच्छा. त्या दिवशी गावातले काही लोक आले. शनी सरपंचाला हात म्हणजे मारलं, शनी त्यांना मारलं. पण ती भांडणं अशी होती की सोडासोडीची. मी स्वतः, तुम्ही इन्क्वायरी करा, PSI शिंदे साहेबांना बोलून घेतलं की मसाज उच्च स्टोरला असे भांडणं चालले, त्या जे कोणी आहेत त्यांना घेऊन जा. आणि आम्ही त्यांना अंगाला हातही नाही लावता दोघा भावांनी. हे सगळे लोक त्यांना बाबासाहेबांची शपथ खाऊन थांबवले आणि ह्या आरोपीला सोडलं. त्या आरोपीच्या गाडीमध्ये, जी की खुनाला गाडी होती, त्याच्यात सगळे हत्यार होते. तरी देखील ती गाडी सकाळी 7ला इकडे चक्रा मारते मसाजूरला. हे आरोपी संध्याकाळी 11:30 वाजता जामीन होती, यांची टेबल जामीन. आणि तो जामीन करणारा वारिस तांदळे, जो की CID ऑफिसला, जो रजा पुरवतो ह्यांना पांघरायला, आरोपीला पाण्याचे बिस्लरे पुरवतो, हे इथपर्यंत ह्या घटनाक्रम झालेला आहे या 29 तारखेचा. त्याच्यानंतर अट्रॉसिटी 12 तारखेला झाली. खून झाला 9 तारखेला, अट्रॉसिटी झाली 12 तारखेला. ही अट्रॉसिटी 6ची. ही जर अट्रॉसिटी 6च्या 6ला झाली असती, तर ह्या जे प्रूव्ह करणारे लोक आहेत हे कमीत कमी 15-20 दिवस मध्ये असते. यांना कळलं असतं प्रशासन काय, शासन काय, कायदा काय, गुन्हा केल्यावर काय होतं. हे बिलकुल झालेलं नाही. आणि मग त्याच्यानंतरची स्टोरी अशी की ज्यावेळेस माझ्या भावाचा मृत्यू झाला, त्यानंतर मिसिंगची केस 3.5 घंट्याने घेतली. आमची गडबडीत बाहेर होतो, आम्ही तर सही करायला मध्ये बोलवून सही घेतली. इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर घटना घडली 7 पर्यंत. सगळे लोक गावाच्या रस्त्यावर बसले रात्रीच्या 1 वाजेपर्यंत. तोपर्यंत कुठलीही कुणी त्याच्यात फेरबदल केला नाही, कुणी पुरवणी FIR घेतला नाही. रात्री 1 वाजता शब्द दिला. जे PI बल्लाळ आहेत, ऑडिओ क्लिप त्यांचे आलेले आहेत, त्यांचे काय संबंध आहेत कोणासोबतचे, तर त्या बल्लाळांनी इथं सांगितलं की 9 वाजेपर्यंत आम्ही आरोपी तुमच्याकडे आणतो, तुम्ही आता उठा. बाया, माणसं, वेगळं सर्वसामान्य माणसं रस्त्यावर बसलेले होते. मग सकाळी 9 वाजेपर्यंत त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही. रात्री घटना घडल्यावर 10:30 वाजेपर्यंत आरोपींचे फोन चालू होते. मी स्वतः विष्णू चाटेला 12:30 वाजता फोन लावला, तरी फोन चालू होता. यांनी कुणालाही ट्रेस न करता, कुणालाही पकडलं नाही. हे आरोपी वाशीकडे गेले, त्याचं कारण होतं तिथं की PSI घुले नावाचे यांचे नातेवाईक होते ह्या आरोपींचे. त्यांनी सांगितलं की पुढे पोलीसच्या गाड्या आहेत, तुम्ही कोणत्या ठिकाणी गाडी थांबवायची, कुठून पळून जायचं. आणि म्हणले पुढे जंगल आहे. कुठे जंगल आहे? वाशीमध्ये जंगल आहे असं तुम्ही बघा नेटवर्क किंवा सॅटेलाइटवर, तिथं जंगल आहे का बघा. हे म्हणले जंगलात पळाले आणि तिथून निसटून गेले. हे झालं. त्याच्यानंतर मग आदरणीय मनोज दादा इथं जवळपास 4 वाजता आले होते. ते रात्रीचे 11 वाजेपर्यंत होते. त्यांनी पुरवणी FIR करून घेतला. त्याच्यानंतर PM केलं. 1:30 वाजता इथं ज्यावेळेस अंत्यविधी झाला भावाचा, त्यावेळेस मनोज दादा इथं होते. जर दादा येऊन बसत नाहीत तर ह्या घटनेची सुरुवात होत नाही आणि तुम्ही देखील कोणी आमच्याकडे येत नाहीत, कारण का तिथंच विषय सगळा संपत होता. गुन्हा नोंद झाला त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी 11 वाजता गुन्हा नोंद झाला. आपण बसलो त्याच्या ह्या जागेवर आपल्या, म्हणजे इतक्या भयावह म्हणजे हे प्रकरण आहे. मग पुरवणी जबाब केला. त्याच्यानंतर हा गुन्हा झाला. हा असा घटनाक्रम आहे. आता ह्याच्यातून एकच आम्हाला तुम्हाला त्याचा सारांश द्यायचा आहे की सगळी पोलीस यंत्रणा, ते SP साहेब असतील, ते PI साहेब असतील, ते LCBचे लोक असतील, ह्या लोकांनी एवढी अराजकता माजवली. हा खून हा आरोपीने केला नसून हा यंत्रणेने केलेला गुन्हा आहे असं मी त्याचा भाऊ म्हणून ठोकपणे सांगतो आणि त्याचे सगळे पुरावे देतो पोलिसांना. ज्यावेळेस मी DYSP साहेबांना बोलतो की त्यांना हिंदी बोलतात,
कि ये इसका कॉल आता था क्या कभी तुमको, कभी कभार आता था क्या? बोले हमको सभी को फोन आता था. 50 ते 60 कॉल आहेत त्या दिवशी. आणि यांचे जर 6 तारखेपासून 18 तारखेपर्यंतचे जे कॉल रेकॉर्ड काढले, 1,000 कॉल निघते यांच्यासोबत. घटना घडल्यापासून 15 दिवस तरी या खुनाला कुणीही गांभीर्याने घेतलं नव्हतं ह्या लोकांनी ज्यांनी गुन्हा केला. आणि आता सगळे म्हणतात खूप संवेदनशील मुलगा आहे मी, माझा भाऊ गेलाय, माझं सगळं जे आयुष्यातलं जे होतं ते सगळं गेलंय. माणूस गेल्यानंतर कुणी प्रेम दाखवतं, गाव दाखवतं, ते दाखवतं, पण मी जिवंतपणे माझ्या भावाला, माझे आई वडील, माझे जे कुटुंब आहे सगळ्यात माझा प्रमुख माणूस होता. मी त्याच्या सावलीसारखा आतापर्यंत राहत होतो. मला त्याची उणीव कशालाच भरून येणार नाही, कारण का मी त्याच्या खांद्याला खांदा लावून जे सगळं आतापर्यंत काम केलं निस्वार्थीपणे ते आम्ही दोघांनी मिळून सोबत केलं. माझा एवढा घात केला तर तो घात ह्या लोकांनी केलाय. आणि असे 100वर प्रकरण असतील, तुम्हाला त्याच्यातला एक फोटो दाखवतो. हे लोक बिचारे यांच्या घरी कुणीच नाही लढायला, जे तुम्हाला एक उदाहरण दाखवलं. असे 100वर लोक आहेत, त्यांना अशा पद्धतीनं मारले जात आहे. केज पोलीस स्टेशन मध्ये तिथले सीसीटीव्ही काढायला सांगा बाप्पा. त्या दिवशी यांनी साधी यांची देखील घेतली. एकदम गरीब माणूस आहे, नाव, गाव, पत्ता, दवाखान्यात घेतलेली ट्रीटमेंट, आमच्याकडे सगळे पेपर आहेत. आम्ही टिकलोतच फक्त गावाले आणि आम्ही एका गोष्टीवर की जे ह्या पोलीस यंत्रणेनं 8 दिवसात पहिल्या करायचं होतं ते केलं नाही. पण आम्हाला जर तसं त्यांच्यावर भरोसा टाकून बसलो असतो तर ताई आमचं कुणी ऐकून घेतलं नसतं. आमच्याकडे सगळ्या गोष्टींचे पुरावे आहेत. सगळे सीसीटीव्ही हे समाजातून आले, काही पत्रकार बंधूंकडून आले, काही चळवळीतल्या लोकांकडून आले, काही गावकऱ्यांकडून आले. हे दुर्दैव आहे. या पोलीस स्टेशननं पहिल्या 6 दिवसात पूर्ण जिल्ह्यातले सगळे सीसीटीव्ही फुटेज हे हस्तगत करायला पाहिजे होते. सर्रास फिरतायत सगळीकडे आरोपी, घटना झाल्यावर पण हप्ते वसुली करतायत. आता जो कृष्ण आंधळे ना खरा, त्याच्या मित्रांनी त्याच्या वाढदिवसा दिवशी अशोक मोहिते नावाच्या डोक्यात कोयता मारला. तो लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलला ऍडमिट होता आणि त्याला आम्ही सुट्टी डिस्चार्ज होताना मी गेलो होतो स्वतः तिथं. एवढ्या घाबरलेल्या अवस्थेत होता तो. आणि होमगार्ड आहे तो, स्वतः होमगार्ड आहे तो. म्हणजे ह्या घटना अगोदर पण घडत होत्या आणि पुढे सुद्धा त्या घटना अशा घडतात की लोक जे आहेत ना, आरोपीची सुनावणी असेल ना तरी त्याचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहेत आणि आम्हाला दाखवत आहेत की म्हणजे आम्ही त्यांचं समर्थन करतोय. आम्हाला कुठेतरी भीतीयुक्त वातावरणात आम्हाला भीती वाटा. पण मी स्वतः, माझे कुटुंब आणि गाव आम्ही कधी घाबरणार नाही. आम्ही कुठल्याही स्टेजला जाऊ, आम्ही कुठेही न्यायाच्या भूमिकेत आम्ही कधीही कुठेही उतरायला तयार आहेत. गावकरी सोबत आहेत. यापेक्षा सगळे समाज, तुम्ही सगळे लोक, लोकप्रतिनिधी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमच्या सोबत आहेत. आम्ही ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात ह्या त्रिकाला बाधित सत्य आणि ह्याचे आमच्याकडे पेपर आहेत. आणि ज्या काही अनऑफिशियल गोष्टी आहेत त्याचे काही पुरावे नाहीत त्या गोष्टी सुद्धा आमच्याकडे आहेत. त्या तुमच्याकडे न मांडण्याचं कारण की जर कोणी सिद्ध करा म्हणलं, जर कोणी म्हणलं तर ते आमच्याकडे नाही, म्हणून आम्ही तुम्हाला त्याचे फक्त फोटो दाखवले. खूप आहेत अशा फाईल, खूप झाल्यात ह्याच्या. जेवढी डॉक्युमेंटरी तपास यंत्रणेकडे नसेल तेवढी आमच्या मसदीवाल्यांनी तयार केलेली. हेच काम त्यांचं होतं, त्यांनी आतापर्यंत केलेलं नाही. आणि आमची प्रामाणिक भावना आहे, जे या लढ्यामध्ये सगळे येत आहेत आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आम्हाला न्याय व्यतिरिक्त काहीच नाही पाहिजे. आमच्याकडे आमच्या गावाची पार्श्वभूमी अशी आहे, हे तुम्हाला सांगितलं. हे गावचं प्रमाणपत्र आहे मागच्या 2 वर्षात भेटलेलं. हे जे आरोपी आहेत सगळे, हे आरोपीचे जेवढे गुन्हे आहेत त्याच्या 10% पण गुन्हे आमच्या गावाचे नाहीत. आणि ते गुन्हे कोणते किरकोळ, शेतीचा वाद, कुठंतरी ह्याचा वाद, पण ते असे गंभीर गुन्हे नाहीत. हे 2 फरक आहेत. एवढं गाव चांगलं जे आरोपी आहेत ना असं सांगायचं म्हणजे ही गावची पार्श्वभूमी आहे, असं आमच्या गावचा इतिहास आहे. आणि असं गुन्हा गोविंदानं गाव चालणार त्याचे इतके भयानक पद्धतीनं संपवलं. आम्ही आमच्याकडं कधीही आम्ही याची उणीव भरून काढू शकत नाही. हे सगळं तुमच्याकडे येतं. कुठंतरी पहिल्यांदा जातीवादाचा मुद्दा आणायचा बघितला तर जे काही सामाजिक क्षेत्रातले लोक आहेत, दीपक काका नागरगोजे खूप चांगलं काम आहे. 1000 मुली त्यांच्याकडे अनाथ त्या सांभाळतात. त्या डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत. त्या लोकांचं मनोगत आहे, फक्त गावाविषयी त्यांचं काय मत आहे हे खाली जोडलेलं आहे. आणि आताचं जे ध्वजारोहण आहे 26 जानेवारीचं, जे आरोपी आहेत त्याच गावचे, ते दत्ता दादा बारगाजे, दत्ता भाऊ बारगाजे म्हणून त्यांचा HIV ग्रस्त मुलांसाठी, विधवा महिलांसाठी एक आश्रम आहे. त्यांचं ते काम करतात. त्यांचे विचार जरी आपण बघितले संतोष अण्णाच्या विषयी तरी सगळं कळतं त्या गावाचा इतिहास काय आहे. त्याच्यामध्ये 9 डिसेंबरला त्या दिवशी घटना घडली,
गावातले काही तरुण केस पोलीस स्टेशनला गेले, पण केस पोलीसवाल्यांना दिशाभूल केली. इकडे जीवाचीवाडी म्हणून गाव आहे आणि संतोष अण्णाला चिंचोली शिवारात नेलं. पोलीसवाल्यांना सांगितलं नाही तुम्ही जीवाचीवाडीकडे शोधा, म्हणजे जाणीवपूर्वक दिशाभूल केली पोलीसवाल्यांना. केस आरोपी झाले पाहिजे. म्हणजे दुसऱ्या ते मगाशी प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील खरे आरोपी तेच आहेत. राजेश पाटील आणि PSI राजेश पाटील आणि PI प्रशांत महाजन हे खरे आरोपी तेच आहेत. आणि त्यांनाच हे सगळ्या जे आरोपी त्यांचे सगळं संगनमत होतं. त्यांना डिटेल माहिती होतं की संतोष देशमुखला कुठं नेलं, काय केलं, काय सगळं डिटेल. आता पोस्टिंग कुठे? राजेश पाटलाला सस्पेंड केलंय आणि प्रशांत महाजनची हेडक्वार्टरला बुलेट लावून पोलीस स्टेशन समोर उभा राहतो असा IT मध्ये. कोण? 3 दिवसाखाली मला भेटला होता. रोजच ट्रेन मध्ये. आता पोस्टिंग कुठे? त्यांची हेडक्वार्टरला पोस्टिंग केलेली. पण